अगर 19 नंबर पैनल को सुंदर बनाना है तो इस बार आने वाले मनपा चुनाव में नए चेहरे को लाना है। युवा उम्मीदवार राजू दुर्गे और रत्नमाला ताई राजू दुर्गे पैनल नंबर 19 से चुनावी मैदान में। शार्प जो ब्रिज आहे त्या ब्रिजचं बऱ्याच दिवसापासून इथं खड्डे झाले होते। रिक्षावाले किंवा इतर शाळेचे मुलं आणि बाकीचे आहेत इतर बऱ्याच ठिकाणी ऍक्सिडेंट होऊन बरेच लोक जखमी पण झाले होते। काही लोकांचा जीवही यामध्ये गेला, परंतु याच्याकडे कुणाचं लक्ष जात नव्हतं। फक्त येऊन बघून पत्र देणं आणि हे करणं। पण जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इथे रास्ता रोको केला आणि 6 महिन्यापासून आमचा पाठपुरावा चालू होता। नॅशनल हायवेचे जे इंजिनियर असेल, पीडब्ल्यूडीचे जे अधिकारी आहेत त्यांच्यापासून 6 महिन्यापासून आमचा पाठपुरावा आहे। आमचे त्याचं पत्र पण आहे, मेल आहे, सर्व आहे। त्यांना इथे आम्ही बोलवलं आणि त्याच्यानंतर या ब्रिजचं काम जे आहे त्यांना आम्ही सांगितलं की जर तुम्ही ब्रिजचं काम 8 दिवसात चालू केलं नाही तर आम्ही तुमच्या पीडब्ल्यूडीच्या ऑफिसमध्ये घुसणार आणि त्याच्यानंतर जे काही म्हणजे होणार ते तुम्ही जबाबदार असणार। त्याच्यानंतर त्यांनी लगेच 4-5 दिवसामध्ये लगेच गाईडलाईन्स काढल्या, ब्रिज बंद करणं वगैरे सगळं प्रक्रिया चालू केली। परंतु जेव्हा दिवाळीचा सण आला तर त्यावेळेला ब्रिज बंद करणं शक्य नव्हतं। त्याच्यामुळे काही गाड्या चालू काही असं केलं होतं। डीसीपी साहेबांचे काही गाईडलाईन्स होते की दिवाळी निमित्त उल्हासनगरमध्ये खरेदीसाठी काही लोक येतात, बाहेरून येतात, मग त्याच्यामध्ये हा जर ब्रिज बंद झाला तर व्यापाऱ्यांचंही नुकसान आहे। पण ठीक आहे, त्या गोष्टीला आम्ही सहमत होतो की व्यापाऱ्यांचंही, आमचे व्यापारी बंधू आमचेच आहेत, उल्हासनगरचे रहिवासी आहेत, त्यांचंही नुकसान झालं नाही पाहिजे। त्यानिमित्त ठीक आहे झालं। त्याच्यानंतर जेव्हा आम्ही त्यांच्या वारंवार हे करत होतो की हा ब्रिज फक्त थुकपट्टी नको आहे, फक्त डांबरवर डांबर टाकून आणि असं फक्त थर बनवणं तसं नको आहे। पूर्ण उखडून पूर्ण काढून आणि व्यवस्थित म्हणजे कमीत कमी 4 ते 5 वर्ष हा चालला पाहिजे। भले 15 दिवस नाही, 20 दिवस, 1 महिना तुम्ही ब्रिज बंद करा आणि त्याच्यानंतर तुम्ही हे करा। पण त्याच्यानंतर मग त्यांनी त्या पद्धतीने आम्ही सांगितल्या पद्धतीने त्यांनी पूर्ण मला वाटतं कमीत कमी 50 ते 100 ट्रक त्यांनी ते डांबरच काढलं, कारण थरावर थर चालू होतं। कुणाचं त्यावेळेला लक्ष नव्हतं। मग एवढे दिवस बाकीचे लोक झोपले होते का? फक्त मनसेने आंदोलन केल्यानंतर मग तुम्ही जागे होणार। शाहू महाराज उड्डाण पूल आहे, त्याची अवस्था काय आज? मग तिथे कुठे गेले हे लोक? आंदोलन का केलं जातंय? आंदोलन हे का केलं जातं? कारण ह्याचं जे श्रेय आहे इतर लोक घेत आहेत, इतर पक्षाचे लोक घेत आहेत। मग त्यांनी काय घ्यावं? जेव्हा काम आम्ही मनसेने केलं, मनसेने आंदोलन केलं, ठीक आहे, तुम्ही तुमचं काम केलं, त्या ठिकाणी तुम्ही श्रेय घ्या। आम्ही तिथे येणारच नाही ना, आम्ही कशाला येणार? परंतु जर इथे आलो आम्ही, पण आम्ही कसं सामान्य जनतेला, पहिलं सामान्य जनता इथून गेली पाहिजे, त्यांचा जो प्रवास इथून सुकर झाला पाहिजे। कारण त्या रोडला 2-2 तास ट्रॅफिक जाम होते तिथे, आणि एखादे समजा आजारी पेशंट असेल किंवा कोणी असेल तर त्यांना खूप त्रास होतो। आणि इथे जे आहे सामान्य जनतेला आम्ही इथून हे करायला लागतो। पण काही लोक जे आहे फक्त चमकेशगिरी करण्यासाठी इथं आलेले आहेत आणि इथं फक्त ब्रिजला त्यांची पहिले गाडी जाणार असं होणारच नाही। जोपर्यंत सामान्य जनता जाणार आणि सामान्य जनता जेव्हा इथून जाणार, त्यांची गाडी जाणार, इथून गाडी जेव्हा सामान्य जनतेची इथून गाड्याला सुरुवात करणार तेव्हा आम्ही इथून बाजूला होणार, आम्ही उठणार। जर दुसरं कोणाची गाडी गेली, चमकेगिरी केली तर आम्ही इथून उठणार नाही। ओके जी, जरा स्पष्ट बताइए कौन चमचागिरी कर रहे हैं? अरे आपको तो मालूम है ना सब, अभी आपको तो आप न्यूज वाले, जनता को मालूम है कौन चमकेगिरी कर रहा है, कौन 4 बार इधर आके इंस्टाग्राम पे फेसबुक पे कौन डाल रहा है, ये तो आपको मालूम है ना, हमको बताने की जरूरत नहीं। पूर्वी जर ब्रिज चालू झाला असता तर लोकांना फायदा झाला असता, आता बंद झाल्यामुळे प्रॉब्लेम नाही होणार लोकांना अर्धा तास अजून? नाही, आम्ही तर बोलतो ना चालू करा, आम्ही तर बोलतो चालू करा लवकर। परंतु कसं हे चमकेशगिरीवाले मागे गेले पाहिजे आणि सामान्य जे जनता आहे त्यांची रांग लागली पाहिजे आणि ते इथून गेले पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। पहिले जनता फिर नेता, फिर पहिले जनता, पहिले जनता फिर नेता। पहिला जनता नंतर। आणि ज्या लोकांनी हे ब्रिज बनवण्यासाठी जे श्रम घेतले, जे इंजिनियर असतील किंवा वर्कर असतील, मजदूर असतील, त्यांचंही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही इथे स्वागत करणार आहे। त्यांनाही लाडू वाटप करणार आहे। आम्ही फक्त श्रेय घेण्यासाठी केक कापणार नाही, इथे केक आम्ही आणला पण नाही। पण ज्यांनी खरोखरच 16-16 तास रात्रंदिवस परत त्यांनी मेहनत घेतलेली आहे,
त्यांचा आम्ही सत्कार करणार आहे मनसेच्या वतीने. तुमचे नेते बंडू देशमुख दिसत नाहीये. ते लग्नाच्या कार्यासाठी धुळ्याला गेलेले आहेत, त्याच्यामुळे ते इथे आले नाही, नाही ते आलेच असते. शहर की ताज़ा तरीन खबरें देखने के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करिए। अगर वीडियो अच्छा लगा तो लाइक और शेयर करिए।